श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. नुकताच पवित्र श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात महादेवाची मनोभावे पूजा, नामस्मरण आणि ग्रंथ वाचन केल्याने मनाला समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. तर श्रावण महिन्यात शिवलीला अमृत हा पवित्र ग्रंथ कसा वाचावा, ग्रंथाचे नियम कोणते आहेत, कोणत्या दिवशी वाचन करावे आणि वाचन करताना कोणती काळजी घ्यावी, या सर्व गोष्टी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग हर हर महादेव म्हणत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पारायणपूर्वी करायचे नियम म्हणजे वाचण्याआधी कोणते नियम करावेत. संकल्प करावा. पारायण सुरू करण्याच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. देवघरात किंवा शिवमंदिरात जाऊन ओम नमः शिवाय याचा जप करत शिवाला बेलपत्र अर्पण करावे आणि आपल्या इच्छेनुसार 1, 3 किंवा 6, 14 दिवसाच्या पारायणाचा संकल्प सोडावा. आता पारायणाला बसण्यासाठी आपण आसन कोणतं वापरावं, तर बसण्यासाठी दर्भाची किंवा लोकरीचे आसन वापरावे. आसनावर बसून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ग्रंथ वाचण्यास सुरुवात करावी. पूजन कसे करावे. पोथी स्वच्छ पाटावर ठेवावी. त्याला हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल वाहून नमस्कार करावा. तुपाचा दिवा व उदबत्ती लावावी. मंत्रजप कोणता. कोणत्याही अध्याय वाचण्यास सुरुवात करण्यापूर्वी आणि अध्याय संपल्यावर ओम नमः शिवाय या मंत्राचा 21 किंवा 11 वेळा जप करावा. वाचन पूर्ण झाल्यावर करायचे नियम कोणते म्हणजे उद्यापन कसं करायचं. क्षमा प्रार्थना. पोथीचे वाचन पूर्ण झाल्यावर हात जोडून देवाला म्हणावे, ए देवा, वाचण्यादरम्यान माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर आणि माझे पठण स्वीकार कर. त्यानंतर आरती व मंत्र. वाचन संपल्यानंतर महादेवाची धूप दीप लावून आरती करावी. त्यानंतर शक्य असल्यास ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आता नैवेद्य कोणता दाखवावा. नैवेद्य व प्रसाद. शिवाला सात्विक नैवेद्य दाखवावा आणि उपस्थित भक्तांमध्ये किंवा घरातील सदस्यांमध्ये प्रसाद वाटावा. वाचन करताना पाळायचे नियम. वाचन पूर्ण होईपर्यंत पूर्ण ब्रह्मचार्य पाळावे. कांदा, लसूण, मांसाहार वर्ज करावा. एकाग्रता. पोथी वाचताना मध्ये कोणाशीही बोलू नये. वाचन स्पष्ट आणि शुद्ध असावे. त्यानंतर श्रावण महिन्यात अजून कुठली सेवा करावी, तर श्रावण महिन्यातील पितृदोष निवारक व आरोग्यदायी, सर्व सुखकारक, आनंददायी, पुण्यदायी श्री शंकराची तसेच श्री नवनाथ महाराजांची सेवा. श्रावण मास आजपासून सुरू होत आहे. त्याच निज श्रावण मास म्हणतात. भगवान शिवशंकर व श्री नवनाथ महाराज यांच्या सेवेचा वर्षभरातील सर्वात पुण्यदायी काळ म्हणजे श्रावण महिना असतो. रोज शंकराच्या पिंडीवर अभिषेक सेवा करावी. नित्यसेवा ग्रंथातील शिवमहिमा स्तोत्र किंवा येत नसेल तर संस्कृत रुद्र वाचन, पाठ वाचन अभिषेक करावा. तीर्थ घ्यावे. अत्यंत शुभ असते व आरोग्यासाठी फारच चांगले असते. सर्व रोगनिवारक असे हे तीर्थ असते. या रुद्रसेवेने आपले पितर आनंदी होऊन आशीर्वाद देतात. पितृदोष जातो. जर आपल्याला घरी सेवा करणं शक्य होत नसेल तर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात तर रोज अखंड महिनाभर अभिषेक सेवा चालू असते. पिंडावर रोज संध्याकाळची आरती, सेवेत शंकराची आरती कापूर लावून होत असते. या श्रावण महिन्यात मोठा नवनाथ ग्रंथाचे 7 किंवा 9 दिवसाचे किमान एक तरी पारायण करावेच. महिनाभर पारायण केले तर अति म्हणजे फारच पुण्यदायी
सर्वोत्तम सेवा तसेच छोटे 900 श्लोकी नवनाथ ग्रंथाचा सुद्धा रोज एक पाठ जमेल तर करावाच, परंतु मोठे नवनाथ मात्र अवश्य वाचावे. जर आपल्याला 7 किंवा 9 दिवसाचे पारायण शक्य नसेल तर रोज एक अध्याय याप्रमाणे सुद्धा आपण नवनाथ पारायण करू शकतो. तर माझी आजची सेवा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत सगळ्यांना ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.